तुम्हाला पण एकदम सॉफ्ट रसरशीत गुलाबजाम खायला आवडते का? आवडत असेल ना, तर तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाहीये. आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत अगदी मऊ, रसाळ आणि पाकात छान मुरलेले गुलाबजाम. विशेष म्हणजे याच्यासाठी खवा वापरण्याची गरज नाही. योग्य प्रमाणात साहित्य घेतलं आणि काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर गुलाबजाम फुटणार नाही आणि आतून कच्चेही राहणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जर पहिल्यांदा ही रेसिपी बनवत असेल ना, तरी पण एकदम परफेक्ट रेसिपी बनून तयार होणार आहे. अजिबात बिघडणार नाही. एकदम सॉफ्ट रसरशीत गुलाबजाम बनून तयार होणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला पाक तयार करून घ्यायचे गुलाबजामसाठी. पाकाला थोडंसं जास्त वेळ लागते. त्याच्यासाठी बघा इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास इतकी साखर ॲड करायची आहे आणि त्याच ग्लासने आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं. छान ढवळून घ्यायचं. आता जोपर्यंत साखर विरघळत आहे, तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया गुलाबजामसाठी. त्याच्यासाठी बघा इथे मी गीठचं प्रीमिक्स घेतलेले आहे आणि खरं सांगते या गीट्स प्रीमिक्सपासून इतके सुंदर गुलाबजाम बनून तयार होतात ना, एकदम रसरशीत, एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम बनून तयार होतात. जर तुमच्याकडे वेळेवर खवा नसेल ना, तर तुम्ही यापासून मस्तपैकी एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम बनवून तयार करू शकता. बनवायला पण सोपे आहे, नाही तेलात फुटण्याची टेन्शन आहे, एकदम परफेक्ट बनवून तयार होतात. तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, याच्यात जो पूर्ण पीठ आहे ना, तो पूर्ण पीठ आपल्याला बाउलमध्ये ॲड करून घ्यायचं. एका मोठ्या ताटात ॲड करायचं आणि थोडं-थोडं पाणी ॲड करून एकदम सॉफ्ट असा पीठ इथे मळून घ्यायचंय. खूप जास्त कडक पीठ मळायचं नाही. जसं आपल्या पोळीचं पीठ असते ना सॉफ्ट, तसाच पीठ मळायचं. तेव्हाच आपले गुलाबजाम खूप सुंदर होतात, क्रॅक जात नाही. तुम्ही इथे बघू शकता एकदम सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे मी पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाण्याऐवजी ना दुधाचा वापरही करू शकता. पण इथे मी नेहमी पाण्यानेच मळून घेते, म्हणून मी आज पाण्यानेच मळून घेतलेला आहे. एकदम सॉफ्ट जसं आपल्या चपातीचं पीठ असते ना, तसं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. पीठ जेवढा सॉफ्ट राहते ना, तेवढेच सुंदर आणि तेवढेच वरून पण गुलाबजामची जी वरची लेयर असते ना, ती पण एकदम सॉफ्ट आणि एकदम प्लेन अशी बनून तयार होते. क्रॅक जात नाही. त्याच्यासाठी बघा इथे मी पीठ मळून घेतलंय. पीठ मळून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचं आणि त्यानंतर लगेच आपल्याला गुलाबजाम करायला घ्यायचा आहे. तर बघा इथे मी एक गुलाबजाम करून घेतलेला आहे. आता अजून एक करून दाखवते बघा. थोडंसं पीठ घ्यायचं, दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं, छान राउंड राउंड करायचं प्रेस देऊन, म्हणजे एकदम सॉफ्ट असा पेढा इथे तयार होते किंवा आपला गुलाबजाम तयार होते. बघा गुलाबजाम तयार झालेला आहे दुसरा. आता ना एकाच वेळेला आपल्याला भरपूर गुलाबजाम बनवायचे आहेत. तर काय करायचं, पिठाचे ना छोटे छोटे पेढे तोडून घ्यायचे. एकसारखे पेढे तोडायचे, छोटे मोठे तोडायचे नाही. एकाच साईजचे आपल्याला पेढे इथे तोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गुलाबजाम बनवायला घ्यायचंय. असं करून घेतल्याने एकतर कमी वेळेमध्ये भरपूर गुलाबजाम बनवून तयार होते आणि खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि एकसारखे गुलाबजाम पण बनवून तयार होतात. तर बघा इथे मी गुलाबजाम करून घेतले याच पद्धतीने. आता आपले गुलाबजाम तर करून घेणार आहे मी. आता आपण पाक बघून घेऊया. तर बघा इथे पूर्णपणे साखर विरघळलेली आहे. आता याच्यामध्ये ना मी 3 ते 4 हिरवी इलायची बारीक कुटून त्याची पावडर ॲड करून घेतलेली आहे. आता छान ढवळून घेते आणि इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचं नाहीये. फक्त आपल्याला आपल्या बोटाला ना थोडंसं असं चिपचिपा लागला पाहिजे. तसं पाक करून घ्यायचं. पाक अजून झालेलं नाही. फक्त साखर विरघळलेली आहे. आता पाक शिजत आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम पण तळून घेऊया, कारण गरम पाकातच आपल्याला हे गुलाबजाम ॲड करायचे आहेत. तर बघा इथे मी सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले आहे आणि किती सुंदर एकसारखे गुलाबजाम बनवून तयार झाले आहेत. आणि आता बघा इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम करायचं. खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही. हलकं कोमट गरम करायचं, म्हणजे गुलाबजाम ना खूप छान आतपर्यंत व्यवस्थित गुलाबजाम तळले जातात. आतून कच्चे राहत नाही. आतून जर कच्चे राहिले तर ते पाक शोषून घेत नाही आणि ते गुलाबजाम व्यवस्थित होत नाही. मग मधून ना एक छोटीशी अशी गुठळी असल्यासारखी दिसते. तसं होऊ नये, त्याच्यामुळे ना आपल्याला एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे. जोपर्यंत छान असे गोल्डन होत नाही तोपर्यंत. आणि गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर तेलात जेवढे बसतात तेवढेच ॲड करायचं. हलक्या हाताने पलटवून घ्यायचं. आलटून पलटून सगळ्या बाजूने जोपर्यंत छान असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत गुलाबजाम आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामला किती सुंदर कलर आलेला आहे. हे जळालेले नाहीयेत. खूप छान असा लाल कलर आलेला आहे. छान असे गोल्डन ब्राऊन झालेत आणि आता या स्टेजवर आपल्याला गुलाबजाम काढून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे पण गुलाबजाम तळून घेऊया. गॅस एकदम फुल ठेवायचा नाही. हाय फ्लेमवर गुलाबजाम तळायचे नाही. बाहेरून छान कलर येते पण आतमधून कच्चे राहतात, ते व्यवस्थित लागत नाही. त्याच्यासाठी ना आपल्याला कधीही गुलाबजाम तळत असताना गॅस एकदम मीडियम ठेवायचं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला जोपर्यंत छान असे गोल्डन ब्राऊन होत नाही ना तोपर्यंत गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे. हलक्या हाताने पलटवायचा. गुलाबजाम थोडंसं नाजूक असते, तर थोडंसं हलक्या हाताने पलटून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि सोबतच आपला पाक पण इथे रेडी झालेला आहे. मी बाजूच्या गॅसवर पाक पण
रेडी करून घेतलेला आहे. थोडंसं बोटावर लावून बघायचं बघा. थोडंसं चिपचिपा लागलं ना तर समजायचा पाक रेडी आहे. या स्टेजवर गॅस बंद करून घ्यायचं. 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचं नाही. थोडंसं चमचमध्ये जर पाक घेऊन बघितलं ना तर आपल्या कन्सिस्टन्सीवरून कळते की पाक झालेला आहे. पाणी एकदम पातळ असते. पाणी तर पाणीच असते आणि पाक थोडंसं थिक असते, त्यामुळे कळून येते की पाक झालेला आहे. आणि सोबतच आपले गुलाबजाम पण इथे तळून तयार झालेत बघा. अशी थोडीशी ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गुलाबजाम तळायला घ्यायचे आहेत. आणि बघा इथे मी 2-3 बॅचमध्ये थोडे करून गुलाबजाम आपले तळून घेतलेले आणि इथे बघा भरपूर सारे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. आता ना हे गुलाबजाम गरम पाकामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत. एकदम थंड पाक झालं असेल ना तर थोडंसं गरम करून घ्या आणि खूप जास्त गरम असेल ना थोडंसं 5-10 मिनिटासाठी थंड होऊ द्या. तर बघा इथे गरम पाक आहे. मी 10 मिनिटासाठी हा पाक थंड करून घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं थंड झालेलं आहे आणि त्या पाकमध्ये ना आपल्याला पूर्ण गुलाबजाम ऍड करून घ्यायचे. ऍड केल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकण लावायचं. झाकण लावून 2 ते 3 तासापर्यंत आपले गुलाबजाम एकदम परफेक्ट रसरशीत असे गुलाबजाम बनवून तयार होतात. खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये. खरं सांगते मी 2 ते 3 तास झालेले होते आणि 2-3 तासामध्येच आपले गुलाबजाम इतके सॉफ्ट बनून तयार झालेत. अजून जास्त वेळ ठेवणार तर अजून सुंदर बनून तयार होतील. पण मी कमी वेळेतच तुम्हाला हे दाखवलेलं आहे बघा. आतमधून किती सॉफ्ट एकदम रसरशीत असे गुलाबजाम बनवून तयार झालेत. आता आपण सर्व्ह करून घेऊया. तर मी तुम्हाला एक कट पण करून दाखवते गुलाबजाम. किती सुंदर असे जाळीदार गुलाबजाम आपले बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही इन्स्टंट गुलाबजामची रेसिपी कशी वाटली? तुम्ही याआधी कधी गिट्स प्रीमिक्स पासून गुलाबजाम बनवले आहात का? आणि तुमचे गुलाबजाम एकदम परफेक्ट बनले आहेत की नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही या भाऊबीजला कोणती मिठाई ट्राय करणार आहे ते पण सांगायला विसरू नका. तर रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.